नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं खूप खास कारण आहे. आम्ही कलाकार मंडळी आहोत. दरवर्षी कुठले ना कुठले वर्षभर आम्ही कार्यक्रम करत असतो, परंतु गणपती सीझन हा कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा सीझन मानला जातो, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच कलाकारांसाठी. त्याचं कारण आहे की सध्या ट्रेंड चालू झालेला आहे, जिवंत देखाव्यांचा हा ट्रेंड चालू आहे. त्याच्यामुळे हजारो कलाकारांना काम मिळत असतं आणि 10 दिवस हे खूप मोलाचे कलाकारांच्या आयुष्यामध्ये मानले जातात. कारण त्या 10 दिवसामध्ये कलाकारांना काहीतरी कमवण्याची संधी असते आणि आपली कला सादर करण्याची सुद्धा एक सुवर्ण संधी असते. लाखो लोकांपर्यंत, लाखो प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. म्हणून सध्या जिवंत देखावा आणि जिवंत देखावा सादर करणारे कलावंत, त्याचे ऑर्गनायझर्स आणि गणपती मंडळ यांच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर मुद्दामून आलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी बोलेल की जिवंत देखावा करणारे जे मंडळ असतात त्या मंडळांसाठी मी अगदी थोडक्यात काही गोष्टी सांगेल. मंडळांना विनंती आहे, तुम्ही जेव्हा एखादा जिवंत देखावा घेता तेव्हा ज्या कुठल्या ऑर्गनायझरला, ज्या कुठल्या व्यक्तीला तुम्ही ते टेंडर किंवा ते त्यांना देता, सांगता की तुम्ही हा जिवंत देखावा करायचा आहे, तो आमच्या मंडळासाठी करायचा आहे. तो देत असताना सगळ्यात महत्वाची बाजू एकच करायची आहे तुम्ही, की तुम्ही त्यांच्याशी एक अग्रीमेंट करून घ्या. कलाकार असतील किंवा जे ऑर्गनायझर असेल त्यांच्याबरोबर एक अग्रीमेंट करून घ्या की त्या अग्रीमेंटमध्ये तुम्ही जे तो देखावा तुम्ही करणार आहात ते व्यवस्थित ऑन पेपर लिहून घ्या. आणि तो पेपर किती कलाकार असतील, किती पैसे द्यायचे आहेत, किती पैसे किती रुपयात ठरलेला आहे, काय त्याचं डेकोरेशन असणार आहे, काय लाइटिंग असणार आहे, साऊंड सिस्टीम कोणाकडे असणार आहे, स्टेजवर काय गोष्टी लागणार आहेत, सेटिंग काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ऑर्गनायझरकडनं लिहून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मंडळांना थोडंसं एक दिलासा असतो की पुढे जाऊन कुठलेही कलाकार काही बदलू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही. हा झाला नाण्याची एक बाजू. परंतु नाण्याचा दुसरा भाग असा आहे की ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की मंडळांनी हे बांधून घेतलं पाहिजे, तसंच ऑर्गनायझर्स, जे ऑर्गनायझर मंडळाकडनं काम घेतात त्या लोकांनी सुद्धा मंडळाला बांधून घेणं तितकंच बंधनकारक आहे. त्याचं कारण असं आहे, कारण दरवर्षी मी स्वतः देखावे करतो पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये मी आतापर्यंत दरवर्षी म्हणजे 5 ते 6 देखावे असतात, कधी कधी 10-12 सुद्धा देखावे असतात. आणि हा सीझन आहे, त्याच्यामुळे या सीझनमध्ये माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ 200-300 कलाकार काम करतात प्रत्येक सीझनला. आणि यावेळेस सुद्धा भरपूर एन्क्वायरीज आहेत माझ्याकडे. त्यामुळे आता यावेळेस घ्यायचं की नाही घ्यायचं हा असा विचार मला पडलेला आहे. त्याचं कारण आहे की मागच्या वेळेस काही मंडळांनी मला स्वतःला फसवलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण माझं एक चुकलं की मी त्यांच्याकडून लिहून घेतलं नव्हतं. एक फक्त विश्वासावर, मित्र आहे, भरोशावर काम केलंय आणि त्याच्यानंतर मंडळांनी सांगितलंय की तुमचं हे चुकलं, तुमचं असं झालं, तुमचं तसं झालं, तुमचे कलाकार नव्हते, तुमचा हा प्रॉब्लेम होता, तुमचा तो कलाकार चांगला नव्हता, तुमचं लाईट चांगलं नव्हतं, तुमचं मेकअप चांगलं नव्हतं, अशी काही अगणित कारणं देऊन मंडळांनी पैसे, अर्धे पैसे दिलेत, अर्धे पैसे दिलेच नाही. बरं, एखादा ऑर्गनायझर त्या मंडळाशी भांडू शकत नाही, कारण तो ऑर्गनायझर एकटा असतो, परंतु मंडळाची 10 तोंड असतात, ही 10 लोक असतात, त्यांच्याशी तुम्हाला फेस करावं लागतं. म्हणून सगळ्या ऑर्गनायझर्सला एक अतिशय महत्वाची विनंती आहे, ज्या मंडळाबरोबर तुम्ही काम कराल त्या मंडळांकडनं तुम्ही बांधून घ्या, सगळ्या गोष्टी ऑन पेपर घ्या की तुम्ही कुठला देखावा करणार आहात ते, त्या देखाव्यामध्ये तुम्ही किती कलाकार देणार आहेत ते, त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रिप्ट कशी असणार, लाईट डेकोरेशन कसं असणार, तुम्हाला काय लागणाऱ्या जुजबी गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ऑन पेपर घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. तोपर्यंत पुढे काम करू नका. ही अगदी तळतळीची, अगदी मनापासून माझी विनंती आहे सगळ्या ऑर्गनायझर्स लोकांना आणि मंडळांना सुद्धा तीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ज्या ऑर्गनायझरकडनं तुम्ही काम काढून घेताय त्यांच्याकडनं तुम्ही सुद्धा लिहून घेणं हे तितकंच खरं आहे. कारण मागच्या वर्षी मी पाहतोय, मागच्या वर्षी काय 2-3 वर्षामध्ये अनेक मंडळं नाराज असतात, कारण ऑर्गनायझर्स, जे डायरेक्टर्स असतात त्यांनी कामं चांगली केली नाहीत, कलाकारांनी चांगलं कामं केली नाहीत, त्याच्यामुळे मग हे लोक पैसे देत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. कलाकार सुद्धा नाराज असतात कारण त्यांना ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या मंडळाकडनं मिळत नाहीत. उदाहरणार्थ, मंडळ तुम्हाला जे ठरतं किंवा मी तुम्हाला 7 वाजता डेकोरेशन चालू होईल, 10 वाजता संपेल, त्याच्या सुरुवातीला तुम्हाला नाश्ता देईल, मध्यंतरी एकदा चहा देईल, 10 वाजता संपल्यानंतर जेवण देईल, हे सगळ्या गोष्टी शक्यतो ऑर्गनायझर्स लिहून घेत नाही. तर शक्यतो मंडळ सुद्धा तिथे टाळाटाळ करताना पाहिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी
होऊ नये म्हणून हे अग्रीमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या अनेक भांडणं, अनेक गोष्टी मी गेली 3-4 वर्षे पाहतोय, म्हणून यावेळेस हा व्हिडिओ बनवण्याचा माझा थोडासा एक प्रयत्न आहे. तर हीच विनंती आहे दोन्ही लोकांना, दोन्ही बाजूंना, की तुम्ही एकमेकांकडनं अग्रीमेंट करून घ्या, प्रॉपर अग्रीमेंट करून घ्या. त्या अग्रीमेंटवर 2 सह्या खूप महत्वाच्या असतात. मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सह्या तर आहेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 2 लोक मंडळाच्या बाजूने सुद्धा, जे बाहेरचे असतील किंवा त्या मंडळाचे कनेक्टेड असतील किंवा जे ऑर्गनायझर असेल त्यांची सही असेल, त्याच्याबरोबर त्याचे 2 आणखीन महत्वाची लोक, त्यांच्या सह्या, फोन नंबर त्याच्यावर असेल, ज्याच्यामुळे हे एक लिगल डॉक्युमेंट बनतं आणि पुढे जाऊन तुमचे कुठलेही वाद होत नाही. असे वाद झाले तर तुम्ही लिगली त्याचा पाठपुरावा करू शकता. फक्त एक प्रामाणिक विनंती आहे, हे एवढंच फक्त मी सांगेल या ठिकाणी. ज्याप्रमाणे मी ऑर्गनायझर्ससाठी सांगितलं, ज्याप्रमाणे मी मंडळासाठी सांगितलं, त्याचप्रमाणे कलाकारांसाठी सुद्धा मी सांगणार आहे. मित्रांनो, आम्ही सगळे कलाकार आहोत. आपण 10 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. आपल्या आयुष्यातली महत्वाच्या गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा आपण रोज संध्याकाळी जिवंत देखाव्यामध्ये, नाटकामध्ये सहभाग घेत असतो, आपण काम करत असतो. हे नाही की आपल्याला किती पैसे मिळतात, याच्यापेक्षा जास्त की आपली ओळख पटणं, आपली ओळख होणं, आपल्याला एक काम मिळतंय, आपली कलाकार म्हणून ओळखणं, आणि ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण कलाकार हा भावनिक असतो, त्याच्यामुळे पैशाकडे न पाहता तो या गोष्टीकडे जास्त पाहत असतो, कारण त्याचं एक प्रोफाईल बनत असतं. म्हणून तर तुम्ही सुद्धा जे ऑर्गनायझर असतील त्या ऑर्गनायझर्सकडनं तुम्ही ते लिहून घ्या की ओके, तू आम्हाला 10 दिवस 12 दिवस जे काही वापरून घेणार आहेत, जे आमच्याकडनं कला काढून घेणार आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही जे काही पैसे असतील, पर डे 2000 असेल, 3000 असेल, 5000 असेल, ते पैसे तुम्ही ऑन पेपर लिहून घेतल्याशिवाय तुम्ही काम करू नका. जनरली असं होतं की ऑर्गनायझर सांगतो, नाही मला मंडळाने पैसे कमी दिले म्हणून मी तुम्हाला कमी पैसे देतोय. हे असं चालणार नाही. ऑर्गनायझरला पण सांगतो की पूर्णपणे जबाबदारी ऑर्गनायझरची असते, डायरेक्टरची असते. यांनी मंडळाकडनं ते मागून घ्यायचं, काम काढून घ्यायचं, ते लिहून घ्यायचं. आणि कलाकारांची सुद्धा ही कलाकारांना सुद्धा तुम्ही हे सांगायचं नाही की मंडळांनी कमी पैसे दिले म्हणून कलाकार प्रॉब्लेम मध्ये आला. कलाकारांनाही सांगतो की तुम्ही कुठल्याही गोष्टी, अगदी मित्र असू दे, किती जवळचा माणूस असू दे, A to Z गोष्टी लिहून घ्या. आणि ह्या जर तुम्हाला लिहून घेतल्या नाही तर खूप कलाकारांचे प्रॉब्लेम्स मी मागच्या वेळेस पाहिले आहेत. तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये फसू नका. हीच फक्त विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. मागच्या वेळेस जवळजवळ 5 ते 6 लाखाला मी अक्षरशः डुबलो गेलो आहे. माझ्याही कलाकारांना, मला काही लोकांना पैसे देता नाही आले, आणि कारण मला समोरनं जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये आले नाहीयेत, त्याच्यामुळे मला देता नाही आले. परंतु मी त्या जागेवर असून सुद्धा मी स्वतः म्हणतोय की ही माझी जबाबदारी आहे की माझ्या कलाकारांना मी पैसे दिले पाहिजे. मी मंडळाचं कारण सांगितलं कामा नये, आणि मी सुद्धा मंडळाकडनं हे लिहून घेतलं पाहिजे. ही सुद्धा मंडळाची पण जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा लिहून घेतलं पाहिजे. आणि कलाकारांचं प्लीज, मंडळाला सुद्धा विनंती आहे, कलाकारांचं पोट याच्यावरच असतं. प्लीज त्यांना कुठेही कमी पैसे देऊ नका. त्यांना असं सांगू नका की नाही तुमचा कार्यक्रम चांगला नाही झाला, तुम्ही बंद करा किंवा मध्ये थांबवा. त्याच्यामुळे त्या कलाकाराची अपेक्षा, त्यांची भावना असते, त्याच्या मागची त्यांचीही तुम्ही काळजी घ्या. कलाकारांना वेळेत खाणं पिणं देणं खूप गरजेचं असतं. कारण कलाकार कुठून तुमच्या मंडळापर्यंत येतो, लांबून येतो, तेव्हा तिथं आल्यानंतर त्याला किमान चहा नाश्ता तरी देणं गरजेचं आहे. कार्यक्रम चालू झाल्यानंतर, चालू होण्याच्या अगोदर 7 वाजता जनरली कार्यक्रम चालू होतो, त्याच्या अगोदर चहा नाश्ता देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याला योग्य मेकअप रूम देणं गरजेचं आहे. ही मंडळाची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर कार्यक्रम संपला 10 वाजता संपल्यानंतर ती व्यक्ती 12 वाजता जाईल आपल्या घरी, का 1 वाजता जाईल किंवा 10 वाजता जाईल हे माहीत नसतं. परंतु प्रत्येक कलाकारासाठी त्या मंडळाने जेवणाची व्यवस्था केलीच पाहिजे. कारण हे मी अनेकदा पाहिलेलं आहे की मंडळ म्हणतात की नाही, जेवणाची व्यवस्था आम्ही करणार नाही, तुमचं तुम्ही कुठेही खा. असं चालत नाही साहेब. कारण मंडळ जे कलावंत असतात ते लांबून आलेले असतात. त्यांना रात्री अपरात्री जाण्याची वेळ असते नसते, त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे ऑर्गनायझरला विनंती आहे, जेवण झालं पाहिजे रोज कलाकारांसाठी, आणि चहा नाश्ता कलाकारांचा अगोदर झाला पाहिजे. मंडळांनी पण लक्ष ठेवायचं, ऑर्गनायझर्स पण लक्ष ठेवायचं. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, खरं तर हा विषय खूप मोठा आहे पण मी आता थोडक्यात उरकतोय. जर तुम्हाला असे अग्रीमेंट्स पाहिजे असेल तर मी अग्रीमेंटचे फॉर्मॅट केलेले आहेत, जे मंडळाने ऑर्गनायझर्सकडनं लिहून घेणं गरजेचं आहे, ऑर्गनायझर्सने कलाकाराकडे लिहून घेणं, आणि कलाकारांनी सुद्धा ऑर्गनायझर्स बरोबर ते अग्रीमेंट करणं. ह्या सगळ्या गोष्टीचे मी PDF फाईल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तुम्ही जा, ते PDF फाईल ऑन करा, ती फॉर्म डाउनलोड करा, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळे अग्रीमेंट करून घ्या.
ही फक्त आग्रहाची प्रेमाची विनंती आहे. कारण मी कोणाच्याही विरोधात नाहीये, मी मंडळाच्या विरोधात नाहीये, मी ऑर्गनायझरच्या विरोधात नाहीये, मी कलाकारांच्याही विरोधात नाहीये. फक्त सगळ्यांना न्याय मिळावा, सगळ्यांनी व्यवस्थित काम करावं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल, हसू असावं, याच दृष्टीने मी हा छोटासा व्हिडिओ बनवलाय. तर तुम्हाला कुठलीही अडचण आली या संदर्भात तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आणखीन जाता जाता थोडक्यात एक विषय मी आला डोक्यात म्हणून सांगतोय. कारण यावेळेस खूप जास्त डिमांड आहे जिवंत देखाव्यांची आणि जिवंत देखाव्यामध्ये आपण आतापर्यंत ऐतिहासिक देखावे आपण केलेले आहेत. मागच्या वर्षी सिंदूर ऑपरेशन ते हिट होतं, यावर्षी पण ते हिट असणार आहे. त्याच्यानंतर सध्या तुकाराम मुंडे साहेब यांच्या सामाजिक कार्याबद्दल खूप सारे डेकोरेशनची सध्या मागणी आहे. मला खूप लोकांनी आतापर्यंत त्याच्यावर विचारलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिजिटल अरेस्ट म्हणजे काय याच्यावर सुद्धा चांगला विषय होऊ शकतो. तोही विषय तुम्ही मांडू शकता. असे अगणित विषय आहेत. माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ 200 ते 300 कलाकार असतात गणपती डेकोरेशनच्या मंडळांमध्ये. जर तुम्हालाही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा असेल तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तुमच्या मंडळासाठी कुठलंही डेकोरेशन हवं असेल, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला डिझाईन्स हवे असतील, स्क्रिप्ट हव्या असेल तर माझ्याकडे अगणित स्क्रिप्ट्स आहेत. पाहिजे त्या विषयावरचे स्क्रिप्ट्स आहेत. तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू.